मी भारतीय जनता पार्टीचा 192 विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून काम बघतोय। त्याचबरोबर जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम बघतोय। त्याचबरोबर प्रदेशाचं आयुष्यमान भारत कार्ड याचं मी उपसंयोजक म्हणून काम बघतोय महाराष्ट्राचं। हे पक्षाने दिलेली सगळी पदं आणि त्याची जबाबदारी, ही जबाबदारी पाहताना मी गेले साधारणतः एक 14 ते 15 महिन्यापूर्वी मी भारतीय जनता पार्टीमध्ये माझा पक्षप्रवेश झालेला आहे। मी आजही कुठल्याही पक्षावरती किंवा महायुतीवरती कोणाच्याही संदर्भात मी कधीही वेळवाकडं वक्तव्य आजपर्यंत केलेलंही नव्हतं। माझं फक्त एवढंच काम आहे की भारतीय जनता पार्टीचं दिलेलं मला जे काय प्रवास आहे, ज्या जबाबदारी दिलेली आहे त्या प्रवासामध्ये काम करत आहे आणि पक्ष वाढवण्याचा प्रामुख्याने मी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय। त्याच्यामध्ये आज कालच्या दिवशी 9 ऑगस्ट हा आदिवासी जागतिक क्रांतिकारी दिवस म्हणून हा साजरा केला जातो। मी जिल्हा परिषदेवरती 10 वर्षापूर्वीच दोनदा निवडणुकीमधून निवडून आलो होतो। त्यावेळेला पहिल्या 5 वर्षामध्येही सभापती होतो समाज कल्याण विभागाचा, दुसऱ्याही 5 वर्षांनी निवडणुकीमध्ये मी निवडून आलो आणि तेव्हाही मी समाज कल्याण विभागाचा सभापती होतो। मी आजपर्यंत कोणाबद्दल कसलंही वक्तव्य कोणतंही केलेलं नाहीये, पण जे कालच्या दिवसाला ज्यांनी माझ्याबद्दलचं हे माकड चाळे त्यांनी थांबवावेत असं जे म्हटलं गेलं, तर आम्ही आमचा पक्ष का वाढवू नये? पक्षाने दिलेली धोरणं आहे, ती धोरणाच्या प्रमाणे आम्ही रोजच्या दैनंदिन प्रवासामध्ये जे पक्षवाढीचं काम करण्याचं आम्ही काम करतोय। आणि जर कोणतरी म्हणतोय की माकड चाळे थांबावे, आतापर्यंत भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये कुठलाही पक्षाची विधानसभा येणाऱ्या विधानसभेला कोणत्याही पक्षाला अधिकृत उमेदवार म्हणून अजूनपर्यंत कोणताही डिक्लेअर केला नाहीये। आणि जर एकाकडे जर कार्यकर्ते म्हणून किंवा समर्थन म्हणून ज्यांनी जर काय बॅनरबाजी जर केली असतील किंवा भावी आमदाराचे जर बॅनर त्यांनी लावले असतील, तो त्यांचा प्रश्न आहे। पार्टीचे कार्यकर्ते असतील, त्यांना वाटत असेल, त्यांच्या माझ्याबद्दलच्या भावना वाटत असतील, मी जिथे जिथे जातोय ज्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नांवरती उत्तर देण्याचं काम करतोय, त्यांना भेटी देतोय, जमल तेवढं पार्टीच्या वतीने जेवढं आम्हाला विकास निधी दिला जातोय तो तिथे वापरला जातोय। कारण भारतीय जनता पार्टी हा पक्ष जिल्ह्यात तर आहेच, मी नाही म्हणत नाही, पण तालुक्यामध्ये किंवा या विधानसभेमध्ये अलिबाग, मुरुड आणि रोहा या विधानसभेमध्ये जर पक्षवाढीचं काम करतोय आणि जर तो पक्ष वाढवण्याचं काम करतोय, जिथं जिथं विकासात्मक कामं करतोय, तर ते करण्यासाठी आमचं पक्षाने दिलेलं आम्हाला धोरण आहे, त्या धोरणाप्रमाणे आम्ही काम करतोय। म्हणूनच आम्हाला जर एखादा माणूस कोणतरी जर बोलत असेल की म्हणजे तो राजा किनी होता, तो बोलतोय की